इराणचे अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर हल्ले सुरूच, गुंतवणूकदारांमध्ये आखाती देशांची प्रतिमा मलिन करण्याची रणनीती. इस्रायलचे लेबनॉनवर आज पुन्हा हल्ले. हल्ल्यामध्ये हिजबुल्लाचा कमांडर ठार. कमांडर अहमद अदनान अल उथमन हल्ल्यात ठार. इराणमध्ये आतापर्यंत 742 लोकांचा मृत्यू. गेल्या 24 तासात इराणच्या 96 लोकांचा मृत्यू. युद्धाचा चौथा दिवस. राजधानी बैरूतला इस्रायलकडून पुन्हा लक्ष्य केलं गेलं. बैरूतमधील इराण दूतावासावर सुद्धा इस्रायलचे हवाई हल्ले. हिजबुल्लानं काल केलेल्या हल्ल्याचा इस्रायलकडून पुन्हा बदला. इराणचे कुवेत, कतारवर जोरदार हल्ले. इस्रायलसह बहरीनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पडला, तर इस्रायलचा तेहरानमधील सरकारी टीव्ही मुख्यालयावर हल्ला. ऑपरेशन रोरिंग लायनमध्ये 30 महिलांचा सहभाग. इराणविरोधी कारवाईमध्ये इस्रायलचा मोठा निर्णय. अयातुल्ला खामेनीच्या पत्नीचा सुद्धा मृत्यू. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची शक्यता. इस्रायल इराणच्या हल्ल्यामध्ये एका भारतीयाचा मृत्यू. ओमानमध्ये जहाजावर झालेल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती. भारत रशियाकडून 5 S-400 सुदर्शन संरक्षण प्रणाली खरेदी करणार. इराण इस्रायल युद्धादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय. इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे भारतात अलर्ट. गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना पाठवलं पत्र. अबुधाबीहून पहिलं विमान भारतात पोहोचलं. इतिहाद एअरवेजच्या विमानांनी 388 प्रवासी मुंबई दिल्लीत दाखल. प्रवाशांनी सांगितला युद्धाचा थरारक अनुभव. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी मानले भारताचे आभार. आव्हानात्मक दिवसात पाठीशी उभं राहिल्याबद्दल मानले आभार. मैत्रीचा नवा आदर्श जगासमोर ठेवल्याचं सुद्धा केलं नमूद. आखाती देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केंद्र सरकारसोबत सतत संपर्क सुरू. इस्रायल अमेरिका इराण युद्धादरम्यान फ्रान्सचा मोठा निर्णय. फ्रान्स अणुबॉम्बसह अण्वस्त्रांचा साठा वाढवणार. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घोषणा. महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई. ISISशी संबंधित संशयामधून गोवंडी आणि कुर्ल्यामध्ये धरपकड. कुवेतमध्ये अडकलेल्या मुलाला मदत करा. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांची विनंती. मुख्यमंत्री फडणवीसांसह पंतप्रधान मोदींकडे सुद्धा केली विनंती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव परिसरात 2 गटांमध्ये हाणामारी. पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोरच 2 गट एकमेकांवर तुटून पडले. शेतीच्या वादातून तिसगावमध्ये 2 गटात राडा. आमदार खासदार होणं सोपं, मात्र नगरसेवक होणं कठीण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अजब फरमान. सुमार कामगिरीसाठी खेळाडूंना करणार दंड. पाकिस्तान क्रिकेट संघाला T20 वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर 8 फेरीमधूनच परतावं लागलं होतं. आज राज्यभरात धुळवडीचा उत्साह. होलिकोत्सवानंतर रंगणार धुळवड. आज भारतातलं 2026 मधलं पहिलं चंद्रग्रहण. मुंबई विदर्भासह कोकणातून पाहता येणार चंद्रग्रहण. आज औंढा नागनाथ मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद. दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 7:30 पर्यंत दर्शन रांग बंद. ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय.
आहे